सातारकरांच्या जीवाचे मोल प्रशासनासमोर शून्य आहे का? नमस्कार, मी विशाल पवार आणि आपण पाहत आहात जिल्हा सातारा न्यूज चॅनल। सातारकरांच्या जीवाचे मोल प्रशासनासमोर शून्य आहे का? मी आपण असं म्हणतोय कारण सातारा जिल्ह्यात या पंधरवड्यात ट्रॅक्टर ट्रॉली आणि वाहनाचा अपघात होऊन 3 जणांना प्राणाला मुकावे लागले आहे। यामध्ये बॉम्बे रेस्टॉरंट हॉटेल फोन समोर दिनांक 11 डिसेंबर रोजी सारिका सुतार वय 28 राहणार संगमावली तालुका सातारा यांना आपल्या प्राणाला मुकावे लागले। दुसरा अपघात 17 डिसेंबर रोजी इंदोली तालुका कराड येथे झाला। यात वेदांत सुनील मोरे वय 19 राहणार इंदोली तालुका कराड या तरुणास आपल्या प्राणाला मुकावे लागले। तिसरा अपघात 21 डिसेंबर रोजी सातारा हिंगोली रस्त्यावर खोडकवाडी तालुका सातारा येथे झाला। या अपघातात मीना प्रेमनाथ धनवडे वय 62 राहणार कोरोली तालुका सातारा यांना आपल्या प्राणाला मुकावे लागले। या पंधरवड्यात 3 लोकांचा ट्रॅक्टर ट्रॉली वाहनाच्या अपघातात मृत्यू होऊन सुद्धा प्रशासन या प्रश्नाकडे गंभीरपणे पाहायला तयार नाही। याचा प्रत्यय म्हणजे आज साताऱ्यात मुख्य रहदारीचा रस्ता असणाऱ्या भिवकास बँक, एसटी स्टँड, तहसील कार्यालय, वायसी कॉलेज, साईबाबा मंदिर चौक या रस्त्यावरून सकाळी 11 या गर्दीच्या वेळी प्रश्नासमोर बेधडकपणे सुरू असलेली वाहतूक। सातारकरांचे ट्रॅक्टर ट्रॉली आणि वाहन अपघातात मृत्यूमागे मृत्यू होत चालले आहेत आणि प्रशासन या गोष्टीकडे लक्ष द्यायला तयार नाही। त्यामुळे आमचा असा आरोप आहे की सातारकरांचे जीवाचे मोल प्रशासनाकडे शून्य आहे का?